नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 2 मार्च 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत, बेला ही देशातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत ठरलेली आहे. या संदर्भात माहिती. इराणचे सर्वोच्च नेतेपदी आता मोजतबा खोमनेई यांची निवड झालेली आहे. या संदर्भात माहिती. तसेच जम्मू काश्मीरचे पहिले रणजी विजेतेपद हे अतिशय चर्चेमध्ये आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत आणखी 8 चित्ते कुठे सामील झालेले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कुनो राष्ट्रीय उद्यान. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 2 मार्च. 2 मार्च 1952 सिंद्री खत कारखाना आजच्या दिवशी स्थापन करण्यात आलेला होता. सार्वजनिक क्षेत्रातील हा प्रथमच उद्योग होता. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये याच्या स्थापनेची तरतूद करण्यात आलेली होती. 2 मार्च 1742 नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचा आजच्या दिवशी जन्मदिवस. 2 मार्च 1700 मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर आजच्या दिवशी निधन झालेले होते. 2 मार्च 1949 प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्र्य सेनानी सरोजिनी नायडू यांची आज पुण्यतिथी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. खालीलपैकी कोणते सैन्य दल मोजतबा खोमनेई यांच्या नियंत्रणाखाली आहे? फर्स्ट रिव्होल्युशनरी गार्ड्स, सेकंड बासजी मिलिटिया. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दोन्ही. म्हणजेच रिव्होल्युशनरी गार्ड्स आणि बासजी मिलिटिया हे दोन्हीही मोजतबा खोमनेई यांच्या नियंत्रणाखाली आहे. इराणच्या सर्वोच्च नेतेपदी मोजतबा खोमनेई यांच्या नावाची नुकतीच घोषणा करण्यात आली. त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1969 या दिवशी झालेला होता. आयतुल्ला खोमनेईचे ते दुसरे पुत्र आहेत. इराणची सर्वात आक्रमक सैन्य दल रिव्होल्युशनरी गार्ड्सला ते कंट्रोल करतात. तसेच देशाची सर्वात मोठी आर्मी बसीज मिलिशिया देखील त्यांच्याच नियंत्रणाखाली आहे. इराण इराक युद्धामध्ये मोजतबांचा सहभाग राहिलेला आहे. मोजतबा यांचा विचार करण्याची पद्धत त्यांचे पिताश्री आयतुल्ला खोमनेई यांच्यासारखीच आहे. त्यामुळेच त्यांची निवड करण्यात आलेली आहे असे मानण्यात येत आहे. अजूनही US, इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष हा थांबलेला नाही. तो संघर्ष अजूनही चालूच आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात सविस्तरपणे बातमी पाहिलेली आहे. पुढचा प्रश्न. अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाची स्थापना कोणत्या घटनादुरुस्तीने झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 89वी घटनादुरुस्ती. तर विद्यार्थी मित्रांनो, अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोग हा सध्या चर्चेमध्ये आहे. कारण नुकताच नवी दिल्ली येथे अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाचा 23वा स्थापना दिन हा साजरा करण्यात आला. हा एक घटनात्मक दर्जा असलेला आयोग आहे. 89वी घटनादुरुस्ती अधिनियम 2003 द्वारे स्थापना झालेली होती. राज्यघटनेमध्ये अनुच्छेद 338A समाविष्ट करून हा आयोग निर्माण केलेला होता. यापूर्वी SC आणि ST साठी संयुक्त आयोग होते. 19 फेब्रुवारी 2004 रोजी हे स्वतंत्र करण्यात आले. म्हणजेच अनुसूचित जाती आयोग आणि अनुसूचित जमाती आयोग असे वेगवेगळे त्यांना करण्यात आलं. त्यामुळे अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अनुसूचित आयोगाची म्हणजे जी काही आहे त्यांचे जे मेन आहेत यांची नियुक्ती ही राष्ट्रपतीकडून अधिपत्राद्वारे केली जाते. अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाचं प्रमुख कार्य काय काय आहेत? तर अनुसूचित जमातींसाठी असलेल्या घटनात्मक संरक्षणाचे निरीक्षण करणे, तक्रारींची चौकशी करणे, सामाजिक आर्थिक विकासासाठी सल्ला देणे, राष्ट्रपतींना वार्षिक अहवाल सादर करणे, तसेच ST कल्याणासाठी उपाययोजना सुचवणे. एकूणच अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाची रचना कशी आहे? तर एकूण सदस्य असतात 5. त्यामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 3 सदस्य असतात. या 3 सदस्यामध्ये किमान एक महिला आवश्यक असते. यांचा कार्यकाल आहे 3 वर्ष आणि कमाल 2 म्हणजेच कार्यकाळ पुनर्नियुक्तीसाठी पात्रता असते. म्हणजे 2 वेळा त्यांना टर्म मिळू शकते. अध्यक्षांचा राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षांचा दर्जा हा केंद्रीय मंत्रिमंडळ मंत्री समकक्ष असतो. उपाध्यक्षांचा दर्जा राज्यमंत्री समकक्ष असतो. तर सदस्यांचा दर्जा हा भारत सरकार सचिव समकक्ष असतो. पुढचा प्रश्न. 2026 मध्ये प्रथमच रणजी विजेतेपद पटकावणारा संघ कोणता आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जम्मू आणि काश्मीर. जम्मू आणि काश्मीरने नुकतेच पहिले आपले रणजी विजेतेपद पटकावलेले आहे आणि हा विजेतेपद
विजेतेपद पटकावून त्यांनी एक प्रकारे इतिहासच रचलेला आहे. 67 वर्षांची त्यांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. हुबळी येथे झालेल्या सामन्यामध्ये कर्नाटक संघाला त्यांनी पराभूत केले. रणजी ट्रॉफीबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. रणजीची सुरुवात ही 1934-35 मध्ये झालेली आहे. सर्वात यशस्वी संघ ठरलेला आहे मुंबई, जो 42 वेळा विजेता ठरलेला आहे. मागील विजेता होता म्हणजे 2024-25 चा विजेता ठरलेला होता विदर्भ संघ. ही भारतातील सर्वात मानाची प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा समजली जाते. त्यामुळे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये आपल्याला यावर 100% प्रश्न विचारण्यात येईल. 2025-26 चा जो काही रणजी विजेतेपद आहे, हे कोणी पटकावलेले आहे? तर जम्मू काश्मीरने आणि त्यांचे हे पहिलेच रणजी विजेतेपद आहे. पुढचा प्रश्न 2026 मध्ये UN कडून ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर यांची रस्ते सुरक्षेसाठी नुकतीच जागतिक दूत म्हणून निवड झालेली आहे. प्रमुख उद्देश काय आहे? तर रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण 2030 पर्यंत निम्म्याने कमी करण्याच्या मोहिमेला पाठिंबा देणे हे सर्वात प्रमुख उद्दिष्ट यामागे आहे. जीन टॉड यांनी नुकतीच भारताला भेट दिली होती. संयुक्त राष्ट्र महासचिवांचे ते रस्ते सुरक्षेसाठीचे विशेष दूत आहेत आणि याच त्यांच्या भारत भेटीदरम्यान त्यांनी ही घोषणा केली. भारतामध्ये रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO राजस्थान, केरळ, तामिळनाडू आणि आसाम या राज्यांमध्ये विशेष प्रकल्प देखील राबवत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे. आपल्याला वन लाईनर या घटकामध्ये विचारण्यात येऊ शकतो. रस्ते सुरक्षेसाठी जागतिक दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर सचिन तेंडुलकर. पुढचा प्रश्न देशातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत ही कोणती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बेला ग्रामपंचायत. तर नुकतीच बेला ग्रामपंचायत ही देशातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत म्हणून आता ठरलेली आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायत ही राज्यासह देशातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत ठरली आहे. यांचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर सरपंच शारदा गायधने यांच्या मार्गदर्शनाखाली या गावाने हे यश संपादन केलेले आहे. लग्नकार्य आणि सणासुदीच्या निमित्ताने ग्रामस्थांनी 90,000 पेक्षा जास्त झाडे लावून त्याचे संवर्धन केलेले आहे. सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी घरांवर, अंगणवाड्यांवर आणि पंचायत कार्यालयावर सोलर पॅनल देखील बसवण्यात आलेले आहेत. पारंपरिक धुराच्या चुलीऐवजी ग्रामस्थांनी पूर्णपणे LPG गॅसचा वापरचा हा स्वीकारलेला आहे. गावामध्ये कचरा वर्गीकरण तसेच एकल वापर प्लास्टिकवर बंदी देखील घालण्यात आलेली आहे. आणि या संपूर्ण कामगिरीसाठी बेला ग्रामपंचायतीला ऑलरेडी केंद्र सरकारचा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 देऊन गौरवण्यात आलेले होते आणि आता ही ग्रामपंचायत देशातीलच म्हणजे फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशभरातील ही पहिली नेट झिरो ग्रामपंचायत आता ठरलेली आहे. नाव लक्षात घ्या बेला ग्रामपंचायत आणि ही महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, रणजी ट्रॉफीतील सर्वात यशस्वी संघ कोणता आहे? तर या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे, ते तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये सांगायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.